सो हॅलो. आज टिफिनमध्ये इन्स्टंट भाजी काय बनवायची म्हणून मी ठरवलं की आज बटाटे वांग्याची भाजी बनवायची, जी इन्स्टंट पण बनते आणि खूप टेस्टी पण बनते. सो मी त्याच्यासाठी प्रिपरेशन केली, आधीच काही केलेली होती. म्हणजे प्याज टमाटर वगैरे आधीच कट करून ठेवलेलं होतं आणि आलूचे छिलके पण काढून ठेवले. नंतर मी ते आलू जे छिलके काढून ठेवलेले होते त्याला छान पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि नंतर मग मी त्याला छान बारीक बारीक कट करून घेतलं. आणि नंतर मग मी वांगी घेतलीत आणि वांग्यांना पण सेम बारीक बारीक कट करून घेतला आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन बटाटे आणि जे वांगे आहेत त्यांना कट करून त्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं, म्हणजे वॉश करण्यासाठी ठेवलं. आणि नंतर मग मी जे काही प्रिपरेशन केलेली होती भाजीसाठी, जे कांदे टोमॅटो वगैरे कट करून ठेवलेले होते त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये ऑइल घेतलं. ऑइल गरम झाल्यावर त्यामध्ये प्याज टमाटर वगैरे टाकला आणि आपला डेली मसाला जो काही असतो तो टाकला आणि भाजी व्हायला ठेवून दिली. म्हणजे मध्ये मध्ये मी त्याला परतत होती. ती छान तेलातच होऊ द्यायची असते, म्हणजे खूप टेस्टी बनते तेलातच भाजी. ती ऑलमोस्ट शिजू दिली तर. आणि मग तेवढ्या वेळात म्हटलं थोडा वेळ होता तर गॅसचा स्लॅब पण थोडं साफ करून घ्यावं. सो मी गॅसचा स्लॅब आहे तो साफ करून घेतला आणि त्या भाजीला मी मध्ये मध्ये परतत होती. आणि ही भाजी खूप टेस्टी बनते आणि ट्राय करा की तेलातच बनेल तर फारच छान. थोडं पाणी टाकलं तर चालेल आणि सुकी भाजी खूप छान लागते आणि टेस्टी बनते. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.